मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गारा मालक किरण शेठ शेलार वांगणी यांचा फायर आज गुलालाचा मानकरी झालेला आहे. छान गाडी झाली. दादांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज चांगली अशी एक निर्विवाद वर्चस्व आपले पंकज ड्रायव्हर चांदप यांनी केला. पंकज आमचा गाडी तर काय हाकलतो ते सगळे बघतायत. त्याच्यासारखा सध्या ड्रायव्हर नाही आहे आणि फायरवर तो बसला म्हणजे फायरला तो बरोबर घेऊन येतो. गुलाल आणि धागा हा फायर तोडतोय. बरोबर आहे. आणि आज जी गाडी झाली या गाडीविषयी सांगा ना. गाडी मैत्रीपूर्ण झाली. ही एकमेकाला विचारून झाली वाटतं. गुड्डू शेठ पटेल त्यांच्यासोबत अदनान पटेल ना त्यांच्यासोबत झाली वाटतं. जे देवीच्या पाड्याचे आहेत आपले त्यांनी विचारून गाडी झाली. ती मैत्रीपूर्ण लढत. बरोबर आहे. फायर सोबत कोण पळाला ते सांगा. फायर बरोबर आपला देवीच्या पाड्याचा महिब्या म्हणून वासरूच तो पळाला. काल नाव सोडलं होतं त्यांनी. आपला बैल लपून होता पण ती गाडी वाटतं कॅन्सल झाली. मग ही ते आता जमवून झाली. म्हणजे त्यांची बॅनरवर गाडी जमली होती ती कॅन्सल झाली. मग आज मैदानात गाडी जमवली. हो हो. आणि कशी गाडी पळाली काय बोलाल. गाडी आता सगळ्यांनी बघितली. सुरेख पळाली एकदम. आपला खालून ती गाडी जरा पुढे होती पण मध्ये आपल्या वासराने कमाल केली. बरोबर आहे. आणि कुठेतरी लक्ष्मण ड्रायव्हर शिर्डी यांच्या दावणीची जी पण बैला मुंबईला येतात ना खरोखर अतिशय चर्चेमध्ये आणि नावारूपाला येतात. काय बोलाल. तो माणूस ना सच्च्या मनाचा आहे. तो असं दिल खोलून वस्तू देतो. म्हणजे असं कुठे असं काय बोलतात ना असं एखादा वस्तू नाही का देताना आपण मनात कुठेतरी काजबूज असते. तो माणूस एकदम दिल खोलून देतो वस्तू. आल्या वस्तू आपली बघितली तुम्ही 4-5 मैदान गुलालत नव्हती. लोकांनी खूप त्याला नावं पण ठेवली. पण आता कंटिन्यू बघतात सगळे आणि सगळे आता पैऱ्यासाठी फोन येणं हे ते. मिलिंद शेठला तर आज माहीत पण नाही. त्याला फोन आत्ता आला. त्यांनी यूट्यूब लावला आणि बघतो तर आपलीच गाडी लागली होती. त्याचाच फोन होता मिलिंद शेठ. म्हणजे आज मिलिंद शेठ पाटील यांना माहिती सुद्धा नव्हतं. माहिती पण त्याला सरप्राईज द्यायचं होतं. आमच्या भाच्याचा वाढदिवस आहे त्याच्या टायमाला सरप्राईज द्यायचं होतं. आणि बोलणं झालं का काय झालं बोलणं. आता जस्ट शेठ जाम खुश झाला शेठ पण. आणि हा मला वाटतं मिलिंद शेठ पाटील आणि तुमचं दोघांचं नाव लागलं जातं. त्या नावाविषयी सांगा ना मला. शेठने आपल्याला कसं बघा आपल्याला खरेदी तर आपण ह्या क्षेत्रात नवीन आहेत. आपल्याला कोणी असा बैल देणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे नवीन माणसाला असं मोठी वस्तू कोण देत नाही. शेठने हे करून ती खरेदी आपल्याला वाढदिवसा गिफ्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आपली हे सगळं स्टॅम्प पेपर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ते काय असं हे नाही आहे. तुम्हाला तर माहिती आता काय चालतं सगळे या क्षेत्रात. बरोबर आहे. कुठेतरी गुपित खेळला एकदम बरोबर. आणि तसं पाहिजे पण कारण बघा आज पैरं पण जर ओपन झालं ना त्याच्यानंतर आपल्या गाड्या कॅन्सल होतात. मैदानामध्ये आल्यानंतर भरपूर सारे असे गाड्या मालक आहेत ना त्यांना 4-4, 5-5 मैदाना वापस जावं लागतं आणि कुठेतरी मैदानामध्ये गाडी होत नाही. मग आपल्या बैलाचा कसा गुपित ठेवला किंवा काही झालं तर गाडी तरी होतं. आणि आज पण छान गाडी झाली. सुट्टीविषयी सांगा ना कशी काय झाली. कारण फायरचा सुट्टीला म्हणतात की खूप नाटकं करतात. फायर जसं दावणीला आला इकडे तिथून मला वाटतं तो देवच झाला एक प्रकारे. इकडे एकदम शांत झाला आहे. आमचे नामदेव झाला, रामदास झाला, परत दातिवलीचे आमचे ते दादा येते ते प्रत्येक वेळी बाहेरला सुट्टीसाठी खास येतात. आणि आमचा मालक छोटा यश, तर आमचा भाऊ आहे दिनेश म्हणून दुसारी, हे सगळे असतात सुट्टीला. त्यामुळे मला काही टेन्शन नसतं. मी पुढे बैल पकडायला असं फक्त. आणि ज्या नावाने गाडी पळते ना ते नावाविषयी एकदा माहिती द्या ना. ओम काली प्रसन्न कैलासवासी वामन दानू शेलार हे माझे आजोबा आहेत आणि कालीचा आशीर्वाद आहे आमच्यावर. हा कालीचा आमचा राक्षस आहे. आणि किती वर्षापासून या नादामध्ये तुम्ही यात. मी ह्या नादात मी ऑप्टोमेट्रिस्ट होतो. आय क्लिनिकमध्ये मी डॉक्टरांच्या नंतर माझी पोस्ट होती. आता मी 2 ते 3 वर्ष आली वासरं घेतली होती. ती वासरं माझी आता अर्जुन वगैरे तर माहिती आहे सगळ्यांना. आणि ही खरेदी नवीन एकच मोठी आहे. आणि माझ्या आजोबांचा हा नाद होता. त्या नादाला मी टिकवायचा प्रयत्न करतोय बस. आणि मैदानामध्ये आल्यानंतर मी बघतो ना खरोखर संयमी गाडा मालक म्हणून एक तुमच्यामध्ये ती लक्षणं दिसतात. कारण बच्चाली गाडी आपली हारली किंवा काही झालं ना चेहऱ्यावर तोच आनंद. चला पुढच्या मैदानामध्ये कसा गुलाल घ्यायचा ते विचार. आपल्याला हारजीत पचवायची ना ताकद असायला पाहिजे. हा खेळ काही जुगार नाही आहे. बरोबर बरोबर. तुमची बैलं पळतील तर तुम्ही जितणार आहेत. बरोबर आहे. तुमची बैलं का नाही पळतील ते बघा. दुसरा कोणाला दोष नका देऊ. तुमच्या आता मी माझा बैल हरलेला पण आहे तरी पण हरल्यावर पण त्याच प्रेमाने आणि त्याच लाडाने मी त्याला गोंधळात आणलेला आहे सगळ्यांसमोरून. नाही तर लोक तुम्हाला माहिती आहे हरला तर 2 माणसं येत पण नाही बैलाजवळ. मालक पण लांब उभे राहतात. बरोबर ना. आम्ही तसं नाही करत आमच्या वासरांबरोबर. हरलो तर ती हार आपल्याला पचवायची ताकद पाहिजे. बरोबर आहे. आणि काय बोलाल मिलिंद शेठबद्दल 2 शब्द. मिलिंद शेठ तर आमचा म्हणजे भावाच्या पण पुढचा आहे. मला भाऊ म्हणजे सक्का भाऊ पण नाही आहे समजा. काकाचे मुलं आहेत ते माझे भाऊजी आहेत. ते पण माझे भावासारखेच आज माझ्या खांद्याला लावून असतात. आणि मिलिंद शेठनी या क्षेत्रात मला कसं नाव व्हायला तुम्हाला पण माहिती आहे. बैल तरी मोठा लागतो किंवा तुमचे जोडीदार तरी मोठे लागतात. आपल्याबरोबर बैल आणि जोडीदार सगळेच मोठे दोन्ही मोठे निघाले. आणि कुठेतरी मिलिंद शेठ पाटील यांच्या दावणीला खूप मोठा बैल त्याचं नाव आज अखंड महाराष्ट्रावर पसरलंय भुंगा. आज त्याचं नाव म्हणजे आपण घ्यायची पण गरज नाही. नुसता भुंगा निघाला तरी पण चर्चेचा उदाहरण असतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये फायर आणि भुंगा सुद्धा ही गाडी लवकरच दिसेल. असते बघा कसं आता त्याची रेंज याची रेंज जेव्हा जुळेल तेव्हा ते आपण पळणार. आपण नाहीतर मग आपण बघतो की मला त्याच्यात पळायला पाहिजे याच्यात. आपली रेंज आहे का तेवढी ती बघायला पाहिजे. बघायला पाहिजे. जेव्हा शेटला वाटेल ना त्या रेंजला आलाय त्या टायमाला नक्की गाडी पळेल. बरोबर आहे.
आणि नक्कीच आता फायरचं काही नियोजन, खूप सारी मैदानं येतात, जसं म्हणतात ना जे लक्ष्मण ड्रायव्हर यांच्या धावणीतून आलेला ना नाशिकच्या, तर फायरला बघण्यासाठी लोक येतात, काय बोलाल? नक्कीच आमचं सौभाग्य आम्ही समजू ती गोष्ट म्हणजे, कारण आम्ही इताड्या मैदानात गेलेलो, सेल्फीसाठी 100-1 जण आले असतील. आम्हाला कोण ओळखते? बरोबर आहे. बरोबर ना. किरण शेलार कोण आहे, मागणीत असे किती आहेत, पण त्या बैलामुळे आज माझ्या वडिलांना, मला, भावांना, काकांना, म्हणजे सगळ्यांना ओळख झाली ना. आज एक वस्तू आनंदी आज आम्हाला ह्या महाराष्ट्रात पोहोचवायचं काम करतोय. बरोबर. आणि कुठेतरी तुम्ही पण एक चांगला प्रोफेशनल, पण एक चांगला सांभाळून आज या क्षेत्रामध्ये थांबल्यात. कुठेतरी तुमच्यामुळे एक लोकांना पण शिकवण मिळेल का आपण काय करून या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, काय बोलाल? मी यापूर्वी पण बोललोय की ह्या क्षेत्राला जुगार म्हणून नका बघू. आपला जर नाद टिकवायचा आहे, आपल्या शेतकऱ्याचा नाद टिकवायचा आहे, तर त्याला खेळ म्हणून बघा. आज तुमची गाडी 50,000वर आहे की 10,000वर, ते इम्पॉर्टंट आहे, हा गुलाल इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना. लोक काय झाले, तिथे बाहेरून पण तुमचे आज 5ला 10 ना 10ला 15 हा भाव लावून तिथे जुगार चालू केला आहे. त्यामुळे या क्षेत्राला वळण वेगळे जाते आणि वाद वाढत आहेत. बरोबर आहे. बरोबर ना. बरोबर. चांगला एक मेसेज दिला. आणि मैदानाविषयी काय बोलाल, 2 शब्द? सावली मैदान 2 मिनिटं. आमचा मोठा बंधू आहे, म्हणजे आमच्या खांद्याला खांदा लावून असतो. बरोबर आहे. कुठेतरी सर्वांची साथ हो, असल्यानंतर सगळ्यांची साथ असेल तेव्हा तुमची एकी होते आणि गाडी गुलाल पळते. मिळते. तो बरोबर आहे. या मैदानाविषयी काय बोलाल, 2 शब्द? मैदान खूपच सुंदर आहे आणि देसाई गाव सावली मैदान बोललं म्हणजे पारंपरिक मैदान आहे. म्हणजे जसं आपले वरती घाटावर आपले जे इंद्रकेसरी मैदानं होतात त्याप्रमाणे आपलं देसाईचं मैदान आहे. तिथला गुलाल म्हणजे खूप महत्त्वाचा. आणि 26 जानेवारीला आपलं एक तिथं गुलाल पडला होता पहिलाच फायरचा, आणि आपला लक्ष होता चिंचपाड्याचा, त्याच्याबरोबर पेंडिंगला होती गाडी, पण आज गुलाल घेऊन दिला आपल्या याने, आम्हाला खुश केला. म्हणजे या मैदानामध्ये कुठेतरी एक गमावला तर एक मिळवला, असं झाला. 100%. आणि मला वाटतं येणारी खूप सारी मैदानं मुंबईची गाजवताना दिसेलच बाहेर. सगळ्यांचा आशीर्वाद असेल, सगळ्या फॅन फॅमिलीचा आशीर्वाद असेल, तुमच्यासारख्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल, तर नक्की माझा नंदी गुलालात असेल आणि नाव करेल. चालेल, धन्यवाद. आणि असंच कायम गुलालात राहा. आम्ही कायम तुमच्या पाठीशी, तुम्ही कायम आमच्या पाठीशी राहा. 100%.